प्रसादीचा जेवणाचा प्रोग्राम इथे ह्या रूम मध्ये केलेला आहे. हिला पडवी म्हणतात. इथे केलेला आहे. हे बघा, ही हरभऱ्याची भाजी आहे, ही कोबीची भाजी आहे, हे डाळ आहे, हे भाताचे टोप भरलेले आहेत. आणि इथे वाढायसाठी हे बघा काढून पण घेतलेलं आहे. हे पण भाजी आहे आणि हे पापडाची पिशवी आहे. आणि इथे बसल्यात आहे आमच्या वाडीतल्या महिला. कमी पडेल तसं तसं या चुलीवरती करत जाणार, म्हणजे करून ठेवलं तर मग नरम होतील, खराब होतील ना. हे बघा, हे आमच्या आचारी लोक बसलेले आहेत इथे. हे गुलाबजामुन केलेलं आहे प्रसादीला वाढायसाठी, म्हणजे महाप्रसादामध्ये गुलाबजामुन गोड म्हणून. हे बघा, हे टोपात काढून घेतलेलं पण आहे. हे सत्यनारायणचा प्रसाद आहे, जो शिऱ्याचा आपण करतो ते. महिला मंडळ सगळे इकडे बसलेले आहेत, कारण का पुरुष मंडळांची पंगत अजून उठलेली नाहीये ना, म्हणून इथे बसलेत सर्वजण. आता त्यांची पंगत उठली का यांचा नंबर लागणार, होय की नाही? हा, आता तर ही दुपार आहे, आता संध्याकाळपर्यंत लाईन चालूच असणार. बघा, 2-3 रूम मध्ये पंगत बसलेली आहे. इथे एक मंडळी महिलांची बसलेली आहे. गावी काय जागेची कमी नाही हो, हवे तेवढे रूम, हवे तेवढी जागा वापरा वगैरे, काय टेन्शन नाही. हे आमचे मेन आचारी आहेत. हे बघा, यांनी जेवण केलेलं आहे. जेवण पण एक नंबर झालेलं आहे, कारण का पुरुष मंडळी जेवायला बसले ते म्हणतात जेवण लय भारी झालेलं आहे. हे बघा, यांचं नाव आहे वसंत दलवी. हे चापोवली धुम्मकवाडी मध्ये यांचं घर आहे. जर तुमचं कोणाचा जेवणाचा, पूजेचा, लग्नाचा, कोणाचा पण आमंत्रण असेल जेवणाचं, एक नंबर जेवण करतात हे. मी व्हॉट्सअपला तुम्हाला यांचा फोन नंबर टाकेन, नक्की फोन करून यांना तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता, लग्नाची, पूजेची, कोणती सुद्धा. ही आहे जेवणाची रूम. पण आता एवढा माणसांचा, कुटुंबाचं सगळं 4 वाड्यांचं जेवण करणं म्हणजे या रूम मध्ये होणार नाही, म्हणून साठी पडवीमध्ये जेवणाचा बनवण्याचा प्रोग्राम घेतलेला आहे. हे बघा, ही रूम पण काही छोटी नाहीये. सर्व महिला मंडळी, मुली वगैरे सर्व बसलेले आहेत. सत्यनारायणच्या महाप्रसादाचा लाभ घेतील. आता कोकणामध्ये सत्यनारायणची महापूजा म्हटल्याच्या नंतर धमाल एकदम. असं कोंडून बसलं, असं जागाच नाही, असं काही नाही. हवी तेवढी जागा आणि हवं तसं बसा. किती पण रूम, किती पण जागा, कोण काय विचारणार नाही, काय नाही. आपल्या मनात जी मर्जी आहे ती करा, बसा, उठा. यालाच म्हणतात कोकण, एक नंबर.